नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवसाबद्दल, जो समर्पित आहे मां कुष्मांडा देवीला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मां कुष्मांडेचं स्वरूप, त्यांचं महत्त्व, पूजा विधी, शुभ मुहूर्त, प्रिय भोग, मंत्र आणि कोणत्या गोष्टी या दिवशी विशेष लक्षात ठेवायला हव्यात। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस का खास आहे? चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस मां दुर्गेच्या चौथ्या स्वरूपाला म्हणजेच मां कुष्मांडा यांना समर्पित असतो। धार्मिक मान्यतेनुसार मां कुष्मांडांना सृष्टीची आदिशक्ती मानलं जातं। असं सांगितलं जातं की देवीने आपल्या मंद स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली, म्हणून त्यांना कुष्मांडा असं नाव प्राप्त झालं। कुष्मांडा या नावाचा अर्थही खूप सुंदर मानला जातो। कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा किंवा उष्णता, आणि अंड म्हणजे ब्रह्मांड, म्हणजेच आपल्या दिव्य ऊर्जेने विश्वाची निर्मिती करणारी माता म्हणजे मां कुष्मांडा। मां कुष्मांडेचं स्वरूप कसं आहे? मां कुष्मांडा यांना अष्टभुजा देवी असंही म्हटलं जातं। त्या सिंहावर आरूढ आहेत, म्हणजे सिंहावर स्वार आहेत। त्यांच्या 8 हातांमध्ये विविध दिव्य वस्तू आहेत। कमंडल, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र, गदा आणि जपमाळ। त्यांचं हे तेजस्वी स्वरूप भक्तांना शक्ती, आरोग्य, आयुष्य, यश आणि बल प्रदान करतं, अशी श्रद्धा आहे। मां कुष्मांडेची पूजा केल्याने काय लाभ होतात? असं मानलं जातं की मां कुष्मांडेची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात सुखशांती नांदते, मानसिक ताण कमी होतो, आरोग्य सुधारतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते। विशेषतः ज्यांना अशक्तपणा, निराशा, भीती किंवा अडथळे जाणवत असतील, त्यांनी या दिवशी देवीची पूजा श्रद्धेने करावी, असं सांगितलं जातं। चैत्र नवरात्री डे 4 शुभ मुहूर्त। आता पाहूया या दिवसाचे महत्त्वाचे शुभ मुहूर्त। अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:53 अमृतकाल संध्याकाळी 6:17 ते 7:46 या वेळेत पूजा केल्यास अधिक शुभ फल मिळतं, अशी मान्यता आहे। पूजेसाठी कोणता रंग शुभ मानला जातो? या दिवशी नारिंगी रंगाचे वस्त्र धारण करणं शुभ मानलं जातं। नारिंगी रंग ऊर्जा, उत्साह, तेज आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। म्हणून शक्य असल्यास या दिवशी नारिंगी किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करा। मां कुष्मांडा पूजा विधी स्टेप बाय स्टेप। आता जाणून घेऊया मां कुष्मांडा पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने। पहिली पायरी, सकाळी लवकर उठा आणि स्नान करून स्वच्छ, शक्यतो नारिंगी रंगाचे वस्त्र धारण करा। दुसरी पायरी, घरातील मंदिर स्वच्छ करा आणि पूजास्थळी गंगाजल शिंपडा। तिसरी पायरी, मां कुष्मांडेची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करा। चौथी पायरी, हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन पूजा करण्याचा संकल्प करा। पाचवी पायरी, मां कुष्मांडेचं ध्यान करा आणि त्यांचं आवाहन करा। सहावी पायरी, मांला कमळाचे पुष्प अर्पण करा। याशिवाय लाल गुढल, लाल कमळ आणि बेला ही फुलंही प्रिय मानली जातात। सातवी पायरी, कुंकुम, अक्षत, हळद, चंदन अर्पण करा। आठवी पायरी, धूप आणि दीप प्रज्वलित करा। नववी पायरी, देवीच्या मंत्रांचा जप करा आणि शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीच्या चतुर्थ अध्यायाचं पठण करा। 10वी पायरी, मांला मालपुआ आणि पेठा यांचा भोग अर्पण करा। याशिवाय धी आणि हलवा देखील अर्पण करू शकता। 11वी पायरी, शेवटी देवीची आरती करा। 12वी पायरी, पूजेमध्ये झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा आणि घरातील सुखसमृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना करा।
माँ कुष्मांडेचा प्रिय भोग कोणता? माँ कुष्मांडेला मालपुआ आणि पेठा अतिशय प्रिय मानले जातात. असं मानलं जातं की हा भोग अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांना आरोग्य आणि कृपा लाभते. ज्यांना हे शक्य नसेल ते धी, हलवा किंवा गोड नैवेद्य देखील अर्पण करू शकतात. माँ कुष्मांडेचे प्रिय फूल. या दिवशी देवीला अर्पण करण्यासाठी काही फुलं विशेष शुभ मानली जातात. लाल गुड़हल, लाल कमळ, बेला फूल. ही फुलं भक्तिभावाने अर्पण केल्यास पूजा अधिक मंगल मानली जाते. आता जाणून घेऊया माँ कुष्मांडेचे महत्त्वाचे मंत्र. बीज मंत्र. देवी कुष्मांडाई नमः. स्तोत्र मंत्र. या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्रांचा श्रद्धेने जप केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी काय करावं? चौथ्या दिवशी शक्य असल्यास घरात स्वच्छता ठेवा. मन शांत ठेवा. राग, वाद आणि नकारात्मकता टाळा. देवीचं नामस्मरण करा. गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. शक्य असल्यास दुर्गा सप्तशती किंवा देवी मंत्रांचा जप करा. काय टाळावं? नवरात्रीच्या या पवित्र दिवशी घरात भांडण टाळा. पूजा घाईघाईत करू नका. मनात शंका किंवा नकारात्मकता ठेवू नका. शक्य असल्यास तामसिक आहार टाळा. पूजा स्थळ अस्वच्छ ठेवू नका. माँ कुष्मांडेचा आध्यात्मिक संदेश. माँ कुष्मांडा आपल्याला शिकवतात की अंधार कितीही मोठा असला तरी एक दिव्य स्मित संपूर्ण जीवन उजळवू शकतं. त्यांची उपासना म्हणजे आपल्या जीवनात ऊर्जा, आशा, आरोग्य आणि नवीन सुरुवातीचं स्वागत करणं. नवरात्रीचा चौथा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ईश्वर शक्तीवर श्रद्धा ठेवली तर संकटांमधूनही प्रकाशाचा मार्ग सापडू शकतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं चैत्र नवरात्री 2026च्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडेची पूजा कशी करावी, त्यांचा प्रिय भोग, शुभ मुहूर्त, मंत्र आणि या दिवसाचं धार्मिक महत्त्व. तुम्हीही आज भक्तिभावाने माँ कुष्मांडेची पूजा करा आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती आणि आरोग्य नक्की नांदो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये नक्की लिहा. जय माता दी. धन्यवाद.